नमस्कार, पूजा अँड मृदो ब्लॉग या चॅनलमध्ये आपलं स्वागत. संकष्टी चतुर्थीला अनेक गणेश भक्त उपवास करतात. संकष्टी चतुर्थीचे व्रत केल्याने अनेक वेगवेगळ्या प्रकारचे लाभ होतात. पण ते लाभ काय असतात किंवा संकष्टी चतुर्थीला जर तुम्ही उपवास करत असाल तर कुठल्या गोष्टींचे पालन तुमच्याकडून झालं पाहिजे? संकष्टी चतुर्थी केल्याने नक्की कुठल्या गोष्टींची प्राप्ती मनुष्याला होते? या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आजच्या व्हिडिओतून तुम्हाला मिळणार आहेत. तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की ऐका. मंडळी, संकष्टी चतुर्थीचं व्रत हे उपवास करून केलं जातं आणि रात्री चंद्रदर्शनानंतर उपवास सोडला जातो. श्री गणेशाचे अत्यंत प्रखर असं व्रत आहे संकष्टी चतुर्थीचं व्रत. संकष्टी चतुर्थीला गणपती बाप्पाबरोबर चंद्रदर्शन केल्याशिवाय उपवास सोडायचा नाही, हा प्रमुख नियम. संकष्टी चतुर्थीचं व्रत बहुतेक करून कायमस्वरूपी धरतात, पण काही जण अगदी काही संख्येसाठी हे व्रत करतात, जसं की 4 चतुर्थी, 5 चतुर्थी किंवा 7, 11 किंवा 21 अशा संख्येत सुद्धा संकल्प करून हे व्रत केलं जातं. प्रत्येक गणेश भक्तांनी हे व्रत करावं असंही सांगितलं जातं. गणपतीच्या पावन आणि लोकप्रिय व्रतांपैकी संकष्टी चतुर्थीचं हे व्रत आहे. आता सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न, संकष्टी चतुर्थीचं व्रत केल्याने काय घडतं? तर संकष्टी चतुर्थीचं व्रत जर तुम्ही नियमित करत असाल तर ते व्रत तुमच्यासाठी सौख्यकारक असतं. संकट, विघ्न, गंडांतर ही या व्रतानं टळली जातात अशी मान्यता आहे. अनेक प्रकारच्या बाधा हे व्रत केल्याने संपुष्टात येतात. सर्व प्रकारच्या इच्छासुद्धा हे व्रत पूर्ण करून देतं. गणपती बाप्पांचं वरदान प्राप्त करून देणारं हे व्रत आहे. मग हे व्रत कसं करावं? तर चतुर्थी ही एक तिथी आहे. प्रत्येक महिन्याला 15 दिवसांनी शुक्ल पक्ष आणि 15 दिवसांनी कृष्ण पक्ष असतो. दर महिन्याला कृष्ण पक्षात येणाऱ्या चतुर्थीला संकष्टी चतुर्थी असं म्हणतात. हे महत्त्वाचं, कारण की कृष्ण पक्षात येणारी चतुर्थी ही संकष्टी चतुर्थी असते. शुक्ल पक्षामध्ये येणारी चतुर्थी ही विनायक चतुर्थी म्हटली जाते. आणि आपण संकष्टी चतुर्थीच्या व्रताबद्दल बोलतोय, जी कृष्ण पक्षामध्ये येते. हे व्रत करत असताना संकष्टी चतुर्थीच्या दिवशी उपवास करणं अपेक्षित आहे. शक्यतो तुम्ही फलाहार करून हा उपवास करू शकता, कारण तसंही संध्याकाळी हा उपवास सोडायचा असतो. संध्याकाळच्या वेळेला व्यवस्थित जेवणच करायचं असतं. त्यामुळे दिवसभर तुम्ही दूध आणि फळं खाऊन हा उपवास करू शकता. फळांचा ज्यूससुद्धा घेऊ शकता. पण जे तेलकट, तुपकट पदार्थ शरीराला अपायकारक आहेत अशा पदार्थांचा मारा स्वतःच्या शरीरावर करणं म्हणजे उपवास करणं असं अजिबातच नाही. हे महत्त्वाचं. संकष्टी चतुर्थीच्या दिवशी दिवसभर उपवास केल्यानंतर रात्री चंद्रदर्शन करावं, गणपती बाप्पांची आरती करावी, चंद्राला नमस्कार करावा आणि मग या उपवासाची सांगता करावी. या दिवशी गणेश उपासना करणं अपेक्षित आहे. गणेश उपासनेमध्ये तुम्ही गणपती बाप्पांच्या एखाद्या मंत्राचा जप 108 वेळेला करू शकता, जसं की ओम गंग गणपतये नमः, किंवा गणपतीची जी वेगवेगळी स्तोत्र आहेत त्यांचं पठणही या दिवशी करू शकता. त्यामध्ये गणेश स्तोत्र असेल किंवा संकष्टी चतुर्थीच्या व्रताची पोथी आहे त्याचं वाचनही तुम्ही या दिवशी करू शकता. गणेश पुराण किंवा मुद्गल पुराणाचं वाचनही संकष्टी चतुर्थीच्या दिवशी करणं अत्यंत लाभदायी ठरतं. खूप काही करता येत नसेल तर मन लावून उपवास करा, गणपती बाप्पांच्या एखाद्या मंत्राचा जप करा आणि अथर्व शीर्षाचं पठण करा. या प्रकारे तुम्ही संकष्टी चतुर्थीचं व्रत मन लावून केलं तर गणपती बाप्पा आयुष्यातील सगळी विघ्न दूर करतो, यात काही शंकाच नाही. हे झालं दिवसभराचं. पण रात्री जेव्हा तुम्ही चंद्रोदया वेळेला गणपती बाप्पांची आरती करणार आहात, पूजा करणार आहात, तर ती कशी करायची? हळद, कुंकू, शेंदूर ह्या गोष्टी गणपती बाप्पाला वाहायच्या. दुर्वा आणि जास्वंदाचं लाल फूल अर्पण करायचं. शमी केवढा मिळत असेल तर तोही अर्पण करायचा. तुपाचा दिवा लावायचा. धूप, दीप, उदबत्ती हे सगळं लावून मोदकाचा किंवा गोडाचा नैवेद्य बाप्पांना दाखवायचा
आणि गणपती बाप्पांची आरती करायची आणि मग चंद्राला ओवाळून चंद्रदर्शन घ्यायचं. म्हणजे 3 गोष्टी झाल्या. दिवसभर उपवास करणं, रात्री गणपती बाप्पांचं पूजन करून आरती करणं, चंद्रदर्शन करणं, चंद्राला नमस्कार करणं. ह्या गोष्टी ह्या व्रतामध्ये प्रमुख आहेत. ह्या 3 गोष्टींनी संकष्टी चतुर्थीचं व्रत केलं जातं. ह्या दिवशी तुम्ही गणपती मंदिरात जाऊन गणपती बाप्पांचं दर्शनसुद्धा घेऊ शकता. पण नाहीच जमलं मंदिरात जायला तर ह्या 3 गोष्टी तुम्ही घरच्या घरी करू शकता. आता जर संकष्टी चतुर्थीचं व्रत थांबवायचं असेल तर काय करायचं? संकष्टी चतुर्थीचं व्रत थांबवताना उद्यापन करणं आवश्यक आहे. जर तुम्ही संकल्पयुक्त संकष्टी चतुर्थीचं व्रत करत असाल, 11 चतुर्थी व्रत किंवा 21 चतुर्थी व्रत असेल तर तेव्हा त्याचं उद्यापन होणं महत्त्वाचं आहे. आपण विशिष्ट संख्येत संकष्टी चतुर्थीचं व्रत किंवा उपवास धरला असल्यास उद्यापन करून त्याची सांगता करावी. अनेक जण संकष्टी चतुर्थीच्या दिवशी 21 वेळेला अथर्व शीर्षाची आवर्तनसुद्धा करतात. म्हणजेच काय, 21 वेळेला गणपती बाप्पांसाठी अथर्व शीर्ष म्हटलं जातं. यामुळे इच्छित मनोकामना पूर्ती होते असं सुद्धा म्हणतात. मंडळी, या सगळ्यांमध्ये महत्त्वाची गोष्ट अशी आहे की साधना करताना, उपासना करताना त्या साधनेचे काही नियम असतात जे पाळायला हवेत. मन शुद्ध ठेवावे, कोणाचेही नुकसान करू नये, खोटं बोलू नये, सात्विक आहार घ्यावा, आचार शुद्ध ठेवावे आणि हा संपूर्ण दिवस गणपती बाप्पांच्या स्मरणात घालवत आपलं नित्यकर्म करावं. म्हणजेच उपवासाने शरीर शुद्धी होते आणि हे काही नियम पाळण्याने मनशुद्धीसुद्धा होते. हाच या उपवासाचा मुख्य हेतू आहे. तर मंडळी, तुम्ही सुद्धा संकष्टी चतुर्थीचं हे व्रत करता का? गणपती बाप्पांच्या कृपेचा अनुभव तुम्हाला कधी आलाय का? कमेंट करून नक्की सांगा. गणपती बाप्पांचे तुम्ही जर भक्त असाल तर हा व्हिडिओ इतर गणेश भक्तांच्या सोबत शेअर करा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला नक्की लाईक करा आणि हो, आठवणीने पूजा अँड हृदय व्लॉग या चॅनलला फॉलो करा. भेटू नवीन अशा छानशा व्हिडिओमध्ये. गणपती बाप्पा मोरया.